कुटुंबावर सुखाची छाया आली त्यावेळी ते शांत असायचे. आणि हे वर्णन करत असताना एका झाडाचं उदाहरण मला आठवतं. एक झाड होतं, आकाशातला चंद्र आला त्या वृक्षाला म्हणाला, कडकडाट आला आणि ती वीज वृक्षाला म्हणाली, हे वृक्षा मी तुझ्यावर कोसळू का? त्या वृक्षानं आपले सर्व भाव पसरले. शरीरातून मुक्ताराचा सकारात्मक या ठिकाणी आला आणि त्या विजेला सुद्धा कवटाळण्याचं सामर्थ्य त्या वृक्षात होतं. तसं कुटुंबावर ज्यावेळी संता या ठिकाणी मी शुभेच्छा देतो. त्यांचं उर्वरित आयुष्य सुखा समाधानाचं भरभराटीत जावं, परिवारात त्यांच्या सुख समाधान लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष आपलं सहर्ष व्हावे ही त्यांना विनंती आहे. जिल्हा कार्याध्यक्ष प्रदीप मोकाशी यांचंही आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे आपलं सहर्ष स्वागत. आता जे प्रमुख मान्यवर उपस्थित झालेले आहेत त्यांना विनंती आहे आपण कृपया व्यासपीठावर उपस्थित राहावे. विनंती आहे आपण कृपया व्यासपीठावर उपस्थित राहावे. त्यांचा सन्मान या ठिकाणी जे प्रमुख अतिथी आलेले आहेत त्या सर्वांना तुम्ही आमची सरांना विनंती आहे. आपल्या हलगीचा नाद आहे, हलगीचा नाद आहे व्यासपीठावरती, हलगीचा नाद आहे व्यासपीठावरती नऊवारीचा साज आहे. प्रदीर्घ अनुभवाची गांधी टोपी म्हणे आज नेत्याचा सत्कार करणार आहे. रसिक मायबापू व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवरांना मी मनापासून नमस्कार करतो. हिमालय पर्वत पर खड़े हैं, सब कहते हैं इस दुनिया में हिमालय पर्वत बड़ा है लेकिन वह भी हनुमान जी के हाथ में खड़ा है. सब कहते हैं इस दुनिया में हनुमान जी बड़े हैं लेकिन वह भी राम जी की चरणों में खड़े हैं. सब कहते हैं इस दुनिया में राम जी बड़े हैं. ये सच है कि इस दुनिया में सब सेवा केली आणि आज त्यांचा सेवापूर्ती समारंभ इथं संपन्न होतो आहे. आज आमच्या बागली फलंती वृक्ष हा परोपकाराय वहंती नद्या हा परोपकाराय दुहंती गाव हा परोपकारार्थमिदं शरीरम. याचा अर्थ असा आहे की परोपकारासाठीच नद्या असतील. आजची सत्कार मूर्ती यांचं संपूर्ण आयुष्य हे परोपकारासाठी गेलेलं आहे. दाखवा सगळ्यांनी जरा हातातला पेन बघा आणि त्या पेनची किंमत काय असेल जरा प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने गेस करा. मी जास्त वेळ घेत नाही. आणि फेसबुकचं आहे, आम्ही व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती मेसेज पाठवतो. आता काका कदाचित जवानीमध्ये त्या पेनाच्या सहाय्याने कुणाला तरी पत्र लिहिलेले असतील आणि ती कदाचित 20 वर्ष टिकावी अशी अपेक्षा असेल. चुकीचं काही समजू नका. काकाने त्यांच्या मामाला कदाचित प्रिय मामा 20 वर्ष या ठिकाणी ती सही त्यांची या ठिकाणी राहते. अशा पद्धतीचं बघा, महागडे फूड महागड्या वस्तू पण एखादा आरोग्यदायी भरभराटीचं आणि समृद्धीचं जावं अशी अपेक्षा या ठिकाणी बाळूया. धन्यवाद काका. धन्यवाद सर. आदरणीय जयंतरावजी पाटील ज्या बागली गावामध्ये केलं त्याच बागलीच्या केंद्रामध्ये पांढरमाऱ्यासारख्या 20 शिक्षकी शाळेमध्ये किंबहुना 18 नंबर शाळेमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातून येऊन काम करून एक आदर्श शिक्षक म्हणून काम करण्याचं काम सुधाकर वसावे सरांनी केलेलं आहे. सुधाकर वसावे सर हे नुसते शिक्षकच नसतो, या क्षेत्रामध्ये त्यांचं काम. सुधाकर वसावे सर त्यांचे सर्व कुटुंबीय या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असणारे या सभागृहातील सर्वच बंधू भगिनी ऐकलीच आहे. एक कर्तव्यदक्ष कार्यतत्पर मुख्याध्यापक म्हणून सरांनी काम केलेले आहे. गेली 35 वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये अखंडितपणे अतिशय चांगलं काम सरांनी केलेलं आहे. जिल्हा परिषद शाळा पांढरमाळा इथं असेल, सरांचं काम अतिशय वाखाणण्यासारखं आहे. काका ही
खरोखरच काका या उपाधीला सार्थ असं काम सरांचं आहे. आदरणीय गट शिक्षणाधिकारी किंवा आत्ताचे शिक्षणाधिकारी त्यांचा ज्ञान, संस्कार आणि तुमची शिकवण आणि उत्साह हा नेहमी मुलांना पुढे जाण्यासाठी नेहमी प्रेरित करणारा होता. सरांना समाजसेवा करण्याची आवड आहे, मगाशी पाटील सरांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आता निवृत्तीनंतर सरांनी समाजसेवा करायला काहीच हरकत नाही. त्यामुळे आपल्या निवृत्तीनंतरच्या काळात समाजसेवेला वाहून घ्यावे असं मला वाटतं. सर नेहमी म्हणजे सर्वांना सांगत असत की म्हणजे आमचे उपक्रम शाळेत असायचे, आम्हाला सर बोलवायचे. त्यावेळेला सर नेहमी आरोग्याच्या बाबतीत कसे चांगले राखावे हे नेहमी सांगत असत. स्वतः सरांनी त्यांच्या टेरेसवर सुद्धा सेंद्रिय खतापासून पिकवलेले भाजीपाला त्यांचं उत्पादन घेतलेलं आहे. सेवानिवृत्ती सत्कार समारंभाच्या 4थ्या स्तंभामध्ये निर्भीड विविध यांच्या शुभास्ते संपन्न होईल. आरोग्य केंद्रातील पांढरमाळाचा आदरणीय, त्याचप्रमाणे काकांच्यावर प्रयोग करणारे सर्व त्यांचे मित्र, मागणी केंद्रातून आलेले सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, सर्व संघटनांचे प्रतिनिधी, या माझ्याकडे चार्ज आलेला आहे, ॲडिशनल चार्ज. आणि तेव्हापासून काकांचा अगदी जवळून परिचय झाला, त्यांचं मी अगदी जवळून काम पाहिलं. शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द मनोगत. त्यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं आपण टाळ्यांच्या गजरामध्ये सहर्ष स्वागत करूया. आपल्या उपस्थित राहिलेले सभापती, मावळा सभापती उदयसिंह भाऊ, आमच्या शिक्षणाधिकारी गट शिक्षणाधिकारी चंदवाडी या गावचे सरपंच आणि सर्व शिक्षक संघटनेचे अध्यक्ष, पदाधिकारी, आपल्या मागणी आणि परिसरात व्यक्तिमत्वात दिसतो ते म्हणजे सुधाकर वसरणे सर. विद्यार्थ्याच्या यशात स्वतःचं समाधान शोधणारे असे विरळ गुरु म्हणजे सुधाकर वसरणे सर. यांचा सन्मान माननीय सौ संगीता संभाजी पांढरमाळा बागली जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक आणि सुधाकर वसरणे सर यांचे सेवानिवृत्ती सत्कार सोहळ्यात उपस्थित कार्यक्रमाचे माननीय आमदार श्री देवेंद्र पाटील साहेब, लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत काकाचीवाडी रोहित सुनील जाधव, तो प्राजक्ता विकासन, संभाजी कचरे आबा, संतोष गणवट, पंचायत समिती सदस्य ईश्वरपूर, शिक्षणाधिकारी वाळा.